लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहरात गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अखेर गुंडाविरोधी पथकाने चित्रपटालाही लाजवेल अशा थरारक पाठलागानंतर जेरबंद केले आहे। आरोपीकडून एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली स्कोडा कार असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 29 जुलै 2026 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवत तब्बल 17,000 रुपयांची जबरी लूट करण्यात आली होती। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर अवघ्या काही तासात 30 जुलै रोजी मध्यरात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाधवमाळे परिसरात आरोपींनी स्कोडा कारमधून येत एका व्यक्तीच्या वाहनाची तोडफोड केली। फिर्यादी बाहेर येताच मुख्य आरोपी स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी यांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे। या घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। दोन्ही गंभीर गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले। गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली 3 पथके तयार करण्यात आली। आरोपीचा मार्ग काढण्यासाठी नाशिकसह अहिल्यानगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि संगमनेर येथे गुप्त शोध मोहीम राबविण्यात आली। गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी संगमनेरहून राजूर अकोले मार्गे कोल्हार परिसरात येणार असल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। आरोपी स्कोडा कार क्रमांक MH39J 3147 मधून राहुरीकडे जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला। मात्र आरोपींनी वाहनाचा वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला। अखेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन अडवत दोघांना ताब्यात केले। यामध्ये स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी वय वर्ष 25 राहणार सिडको नाशिक, आकाश दीपक गायकवाड वय वर्ष 25 राहणार शिर्डी रोड अहिल्यानगर यांच्या अंगझडतीमधून एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वापरलेली स्कोडा कार असा एकूण 11,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या धाडसी कारवाईमुळे नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। गुंडाविरोधी पथकाच्या या कामगिरीचे पोलीस दलात आणि नागरिकांमधून कौतुक होत आहे। लोकशस्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।